गणिताचा नियम एक लक्षात ठेवायचा. 1 नंबर बघायचाय, 2 नंबर ऐकायचं, 3 नंबर समजून घ्यायचंय. समजून घेण्याचे 2 प्रकार पडतात. कोणते? ज्याला समजलं त्यानं चुपचाप बसायचं आणि ज्याला समजलं नाही त्यानं विचारायचं. आणि 4 नंबरचा पॉइंट आहे की शिकवणं झाल्यानंतर लिहून घ्यायचं. आणि 5 नंबरचा पॉइंट म्हणजे लिहिल्यानंतर धुवाधार प्रॅक्टिस करायची. तर मग आता बघूया नमुना 5वा. गणित बघा. एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? ती संख्या काढायची. आता जास्त म्हणजे काय? अधिक म्हणतो आपण, आणि कमी म्हणजे काय? वजा म्हणतो. मग आता याच्यामध्ये काय? जास्त म्हणजे फरक आणि कमी म्हणजे सुद्धा काय? फरक आहे. फरक म्हणजेच काय? कमी, आणि फरक म्हणजेच काय? जास्त. तिथं जास्त कमी शब्द आले समजा त्या ठिकाणी काय काढायचं? आपल्याला फरक काढायचा आहे ती संख्या काढत असताना. तर मग आता एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणलं म्हणजे काय? 21 वजा 12 काय म्हणायचं? म्हणजे फरक दाखवायचा ना. म्हणजे 12 पेक्षा जास्त 21 आहे का नाही? काय म्हणायचं सांगा? 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणलं म्हणजेच 21 वजा 12. 7 ने गुणण्याऐवजी चुकून 5 ने गुणलं म्हणजेच 7 वजा 5. 8 ने गुणण्याऐवजी चुकून 11 ने गुणलं म्हणजेच. मग याच्यामध्ये काय येतो? फरक येतो. मग कमी असो का जास्त असो काय येतो? फरक. मग सांगा 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणलं म्हणजेच काय? 21 वजा 12 म्हणजे किती आला फरक सांगा? 9. म्हणजे 12 पेक्षा 21 म्हणजे 9 जास्त आहे. मग आता ती संख्या काढा. पुढे काय म्हणलं? मूळ गुणाकारापेक्षा कितीने जास्त आला? किती? 108 ने जास्त आला. मग आता 108 न जास्त आला. तर आता सांगा ती संख्या काढण्यासाठी काय म्हणायचं? फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी. मग आता सांगा आता जास्त 108 वर याचे कमी संख्या खाली घ्यायची 9 घ्यायची. आता 9 आणि 108 कोणत्या पाड्यामध्ये? 9च्या. म्हणजे 9 1 9 9 1 9 10 मधून 9 गेला किती आला? 1. किती झाल्या? 18. 9 2 18 म्हणजे 9 12 किती? 108. तर मग आता ती संख्या कोणती सांगा? 12. हे उत्तर आहे. आता ई मधलं पहिलं. एका संख्येला 17 ने गुणण्याऐवजी चुकून कितीने गुणलंय? 25 ने गुणलंय. मग आता काय म्हणायचं? 25 वजा 17 काय म्हणायचं? तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? मग आता ती संख्या काढायची. तर आता जास्त असो किंवा कमी असो काय सांगितलं तुम्हाला? फरक सांगितलाय. काय सांगितलं? तर मग आता सांगा 17 ने गुणण्याऐवजी चुकून 25 ने गुणला म्हणजे काय सांगा? 25 वजा. मग फरक किती आला सांगा? 8. मग आता सांगा ती संख्या काढण्यासाठी बोंबला फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी. मग आता सांगा कितीने जास्त आला होता गुणाकार? 120 ने जास्त आला. म्हणजे मोठी संख्या वर मांडायची आणि लहान कमी मांडायची म्हणजे फरक भागेला फरक झाला नाही. तर म्हणजे 25 आणि 17 मधला फरक आणि जास्त आलेला तोही सुद्धा फरक. मोठा फरक वर मांडायचा, छोटा फरक खाली मांडायचा आहे. मग आता सांगा 8 1 8 8 15 120 म्हणजे 15 8 120. मग आता उत्तर किती आलेला? भाकर 15 आहे. मग ती संख्या कोणती सांगा? 15 आहे. आता 2 नंबर. जास्त गंभीर मध्ये राहू नका. मेंदूच्या नसा मोकळ्या व्यवस्थित बसा. मेंदूच्या नसा मोकळ्या सोडा. थोडा आनंदात राहायचा प्रयत्न करायचा. टेन्शन मध्ये नको. बिलकुल. प्रश्न शिकवणं चालू आहे. प्रश्न बोलायला सुरुवात केलेला आहे. त्यावेळेस काय करायचा? प्रश्न वाचायचा आहे. त्या मायक्रोमध्ये सेकंद चालायचं आहे. आणि शिकवत असताना ताबडतोब इकडे लक्ष द्यायचंय. कुणीकडच्या कुणीकडे काही ते पाय हातपाय कसे हवं कसे जसं बसतात तसे तुमचे विचार चालू असते. दोन नंबरचा प्रश्न. एका संख्येला 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा कितीने जास्त आला? 350 ने जास्त आला.
तर ती संख्या कोणती? मग आता याच्यामध्ये काय करायचं, गुणल्यामध्ये फरक करायचा. सांगा 8 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणलं म्हणजेच काय? 28 वजा 18 बरोबर किती? 10. फरक किती आला? 10. मग आता ती संख्या काढण्यासाठी मग आता या ठिकाणी ती संख्या बरोबर फरक भागेला फरक. आता कितीने जास्त आला सांगा? 350 वर मांडायचे. हा सुद्धा काय आहे? फरक आहे. आणि हे 10 खाली मांडायचे. एका शून्याने काढा. म्हणजे ती संख्या कोणती सांगा? 35 आहे. आता गणित नंबर 3. एका संख्येला 22 ने गुणण्याऐवजी चुकून एका संख्येला 32 ने गुणण्याऐवजी चुकून 23 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 135 ने कमी आला तर ती संख्या कोणती? 32 ने गुणण्याऐवजी चुकून 23 ने गुणलं म्हणजे काय? 32 वजा 23. मग किती फरक किती आला? 9चा फरक आला. आता 30 सांगा, ती संख्या म्हणजेच ती संख्या काढण्यासाठी लक्ष दे, इतकं लेट नाही पाहिजे. एकाच वर्ड ऑफ कमांडवर तुमचा आवाज आला पाहिजे. मायक्रो सेकंद मध्ये सुद्धा फरक पडला नाही पाहिजे. तेव्हा सगळ्यांना समजतं असं म्हणायला काही हरकत नाही. चुकलं चालतंय पण मायक्रो सेकंदच्या ट्रॅकवर चला. चुकता ऑटोमॅटिक चालता दुरुस्ती होईल. तुमच्यामध्ये स्टॅमिना वाढन, बरोबर की नाही? टेक्निक वाढन आणि टायमिंग सेटिंग सुद्धा वाढन आणि ऑटोमॅटिक तुम्हाला समजायला लागेल. तर सांगा ती संख्या काढण्यासाठी मग सांगा 30 किती जास्त कमी आलेला आहे? 135 न कमी आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 135 भागेला किती? 9. हाही सुद्धा फरक आहे, हाही सुद्धा फरक आहे. 9 आणि 135 कोणत्या पाड्यामध्ये? 9 1 9, 9 15 135. म्हणजे 15 9 135. पण काय म्हणायचं उलट? 9 15 135. मग आता ती संख्या कोणती सांगा? 15 आहे. गणित नंबर 4. एका संख्येला 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 242 ने कमी आला तर ती संख्या कोणती? 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणलं का नाही म्हणजे कमी संख्येनं गुणलं तर मग त्या ठिकाणी जो फरक येणार कमीच येणार आहे का नाही? तर आता या दोन संख्यामधला फरक काढायचा आणि जो फरक आहे मोठा फरक तो वर मांडायचा आणि छोटा फरक खाली मांडायचा. तर मग सांगा 24 ने गुणण्याऐवजी 13 ने गुणलं म्हणजे काय? 24 वजा 13 बरोबर 11. म्हणजे फरक किती आला सांगा? 11चा. आता ती संख्या काढण्यासाठी तुमच्यामध्ये जोश आणि होश पाहिजे. आता मोठा फरक वर लिहायचा. सांगा कितीने कमी आला? 242 न कमी आला. मग आता कमी लहान फरक खाली मांडायचा. हे दोन्ही सुद्धा काय आहे? फरक आहे. मग 11 आणि 242 कोणत्या पाड्यामध्ये? 11च्या पाड्यामध्ये. 11 1 11, 11 2 22, राहिले किती? 2. 11 2 22. मग आता ती संख्या कोणती सांगा? 22. गणित नंबर 5. एका संख्येला 45 ने गुणण्याऐवजी चुकून 54 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 162 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? म्हणजे जास्त आहे, जास्त असो का कमी असो त्याला काय म्हणायचंय? फरक म्हणायचंय. 45 ने गुणण्याऐवजी 54 गुणलं म्हणजेच काय? 54 वजा 45. मग इथं काय येणार? जास्त येणार का नाही फरक? 54 मधून 45 गेले किती राहिले? मग फरक 9 आला. आता ती संख्या काढण्यासाठी मग आता सांगा फरक किती? मोठी संख्या 162 भागेला किती? 9. आता हा सुद्धा फरक आहे, हा सुद्धा फरक आहे. 9 आणि 162 कोणत्या पाड्यामध्ये? 9 1 9, 9 1 9. 16 मधून 9 गेले किती राहिले? 7. 9 8. मग आता सांगा आलेला भागाकार 18 आहे तर ती संख्या कोणती आहे? मग 18 आहे. नमुना चेंज होतोय. नमुना 6वा.
गणित चेंज होत आहे. पुढच्या गणिताकडे लक्ष द्या. दोन संख्येचा गुणाकार 42 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आता सांगा, दोन संख्येचा गुणाकार, दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 42. आणि त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करायची, म्हणजे पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट. म्हणजे या ठिकाणी दुप्पट यांचा काय करायचा? बरोबर आहे का? मग आता इथं तर आता गुणाकार करायचा आहे, पण कोणासोबत करायचा आहे? मग आता दोन संख्येचा गुणाकार आहे का नाही? मग आता 42 दोन्ही 84 आणि 84 दोन्ही, बरोबर आहे का? म्हणजे यांचा काय करायचा गुणाकार, किंवा या ठिकाणी बेदोनी 4 करायचा, 42 गुणिले 4 करायचंय. मग सांगा, 42 दोन्ही 84, आता 2 चोक 8 आणि 2 8 16. तर मग आता किती आलं उत्तर? आता एफ मधलं एक सरावासाठी प्रश्न. दोन संख्येचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची दोन पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? दोन संख्येचा गुणाकार किती सांगा? 24 आहे. आणि त्या प्रत्येक संख्येची काय करायची? दुप्पट. म्हणजे पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 2 झालं का नाही? तर आता सांगा, 24 दोन्ही 48, 48 दोन्ही 96. तर याचं उत्तर किती आलं? 96. तर आता पुढे पहा, 2 नंबर गणित. दोन संख्येचा गुणाकार 15 आहे. तर प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? सांगा, दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 15 आहे. आणि त्या प्रत्येक संख्येची, म्हणजे पहिल्या संख्येची 3 पट आणि दुसऱ्या संख्येची 3 पट, यांचा काय करायचा? गुणाकार करायचा आहे. म्हणजे 15 त्रिक 45, 45 त्रिक किती? 135. किती होईल? नेहमी अशा पद्धतीने येतं तर पाठच होऊन जातं तुमचं. गणित नंबर 3. दोन संख्येचा गुणाकार 360 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 360 आहे. त्या प्रत्येक संख्येची काय करायची सांगा? पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट यांचा काय करायचा? गुणाकार करायचा आहे. हे दोन संख्येचा गुणाकार आहे. मग आता सांगा, बेदोनी 4. तर आता 360 ला 4 न गुणूया. हा 0 लिहा. 4 सकम 24, 24 4 चाले 2, 4 त्रिक 12, 12 2 14. याचं उत्तर किती आलं सांगा? 1440. तर लेखी स्वरूपाच्या गुणाकाराचे गणित असे असतात, ते लक्षात घ्यायचंय. 4 नंबर गणित बघा. दोन संख्येचा गुणाकार 300 असणाऱ्या प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? दोन संख्येचा गुणाकार किती सांगा? किती आहे? 300. प्रत्येक संख्येची काय करायची? प्रत्येक म्हणजे एका संख्येची, म्हणजे पहिल्या संख्येची चौपट आणि दुसऱ्या संख्येची चौपट, तर यांचा काय करायचा? गुणाकार. 4 चौक, म्हणजे इथं 16 लिहायचे. 4 आणि 4 ची जागा कोणा घेतली? 16 घेतली गुणाकारामध्ये. मग आता 300 ला गुणा. हे 2 शून्य उचला जसे तसे लिहा. आणि 16 त्रिक आहे का 48? पहा. गणित नंबर 5. दोन संख्येची बेरीज. आता इथपर्यंत आपण काय पाहिलं? गुणाकाराचे गणित पाहिले. याची दुप्पट पाहिली, तिप्पटही पाहिली, चौपटही पाहिली. तर आता आपल्याला काय बघायचंय? आता दोन संख्येची बेरीज. बेरजेच्या बाबतीत गणित पाहायचे. दोन संख्येची बेरीज 75 आहे. त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल? मग आता सांगा, दोन संख्येची किती आहे? 75. म्हणजे बेरीज दोन संख्येची याच्यामध्ये 75. प्रत्येक संख्येची दुप्पट करायची, म्हणजे पहिल्या संख्येची दुप्पट आणि म्हणजे याच्या जे असेल ते. तर मग आता याच्यात पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट नाही,
दोन्ही एक खट्टीची दुप्पट करायची, कारण बेरीज आहे ना. गुणाकार असतात आपण काय केलं असतं, दोन दोन असे लिहिले असते, बरोबर आहे का नाही. मग आता याची दुप्पट करायची असेल तर दोन प्रकार लिहायचं. कसं लिहायचं, 75 अधिक 75 झाली की नाही दोन संख्येची दुप्पट, किती झाले 150. आणि जर असं जमत नसेल तर आता तुम्हाला बॉक्स मध्ये देतोय, तर 75 गुणीला काय करायचे 2, 75 दोन्ही किती झाले 150. या पद्धतीने सोडवा किंवा या पद्धतीने सोडवा. समजलं का गणित. जिथं समजलं नसेल ताबडतोब विचारायचंय, मनामध्ये काही ठेवायचं नाही. गणित नंबर 6. दोन संख्येची बेरीज 60 आहे, तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल. मग आता इथं काय करायचं, 60 गुणा 4 नाही, डबल 4 नाही मारायचे, 4 गुणा 4 डबल नाही मारायचे, गुणाकारामध्ये म्हणतात. गुणाकार म्हणला असतं तर पहिले संख्या 4, दुसऱ्या संख्येची चौपट 4, म्हणजे 4 गुणा 4 चौक 16 झाले असते. पण या ठिकाणी काय सांगितलं, दोन संख्येची बेरीज किती दिली, दोन संख्येची बेरीज 60 आहे आणि प्रत्येक संख्येची चौपट घ्यायची, म्हणजे इकडे 60 अधिक 60 अधिक 60 अधिक 60 असं म्हणतो का नाही. किती वेळेस मांडावं लागेल, 4 वेळेस. 4 वेळेस 60 मांडणं काय आणि गुणीला 4 करणं काय एकच आहे का नाही. गुणाकार शिकतो आपण, नाही तर 60 अधिक 60 अधिक 4 वेळेस मांडसान, ते 60 अधिक 4 वेळेस मांडणं म्हणजे काय, 60 गुणीला 4. 60 वेळेस 5 वेळेस मांडणं म्हणजे किती, 60 गुणा 5. 60 हे 7 वेळेस मांडणं म्हणजे किती, 7 पट आहे का नाही. तर मग गुणीला 7 करायचे. मग आता आपण 7 पट म्हणजे काय 60x आणि 4 पट 60 ही बेरीज आहे समजा. 60 ची चौपट म्हणजे काय, समजलं. हा शून्य लिहायचा जसा तसा आणि 4 सकम 24. गणित नंबर 7 नमुना आहे. नमुना 7वा. दोन संख्येची बेरजेची चौपट आहे, बरोबर. किती 112. किती पट आहे, चौपट म्हणजे 112. तर त्यापैकी एक संख्या किती आहे 15 आहे, तर दुसरी संख्या काढायची. कारण दोन मेळ कोणाचा आहे, दोन संख्येचाच आहे. याच्यामध्ये काय दिलं, दोन संख्येची चौपट दिली, त्यापैकी एक संख्या दिली, म्हणजे चौपट मधून काय काढावं लागेल, दोन संख्येची बेरीज काढावं लागेल. काय काढावं लागेल, दोन संख्येची बेरीज चौपट दिली की नाही, तर त्याच्यात मधून काय काढायचं आपल्याला, दोन एकपट काढायची, म्हणजे दोन संख्येची बेरीज काढायची. एकपट काढणं म्हणजेच काय, दोन संख्येची बेरीज. मग दोन संख्येच्या बेरजेमधून एक संख्या वजा केली तर तुम्हाला काय मिळेल, दुसरी संख्या. मग आता सांगा, दोन संख्येची चौपट सांगा, बेरजे चौपट आहे. दोन संख्येच्या बेरजेची चौपट, चौपट किती आहे सांगा, 112 आहे का नाही. आता त्यापैकी एक संख्या, आता या असं न मानता तुम्हाला जर असं मानता आलं समजा, चौपट सांगितलं का नाही, तर बरोबर काय करायचं, 4x मांडा. दोन संख्येच्या बेरजेची चौपट किती आहे, चौपट म्हणजे काय 4x. मग आता इथं भागायला 4 मांडा, एक पट करावं लागेल का नाही. मग आता समजा या ठिकाणी गुणीला 4 आहे समजा, तर काय भागायला 4. तर आता इथं काय निघाल, दोन संख्येची बेरीज निघाल. काय निघाल, समजलं. मग आता 4 1 4, 4 2 8, 3 राहिले, 4 8 32. ते या ठिकाणी 28 आहे. मग 28 काय सांगा, दोन संख्येची बेरीज किती आहे 28, त्यापैकी एक संख्या किती आहे सांगा, 15 आहे. तर आता दुसरी संख्या आपल्याला काढायची. मग सांगा, 8 मधून 5 गेले 3 आणि 2 मधून 1 गेले 1, तर दुसरी संख्या किती आली सांगा, 13. काय केलं समजलं. चौपटीमधून काय काढायची, दोन संख्येची बेरीज काढायची. एक पट म्हणजे काय, दोन संख्येची बेरीज 28 निघाली, त्यापैकी एक संख्या किती आहे 15, ती 15 वजा केली, दुसरी संख्या 13 निघाली. पान उलटा. दोन संख्येच्या बेरजेची 3 पट बरोबर 105 आहे. यापैकी एक संख्या 25 असता, दुसरी संख्या कोणती. दोन संख्येच्या बेरजेची 3 पट. 3 पट म्हणजे काय सांगा, 3x जी मधलं 1 किती, 3x बरोबर किती सांगा, 105. तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता माहिती का, असं तुम्हाला उलट झालं असं तर तुम्ही या ठिकाणी सरळ करून घेऊ शकता. तुम्हाला असं जर वाटलं इथं
म्हणजे 4x बरोबर किती 112. 112 भागिले किती 4 आणि 4 4 आणि 4 28 112. बरोबर आहे का नाही? तर असंही सुद्धा मांडू शकता. तर आता सांगा दोन संख्येचे बेरजेची 3 पट म्हणजे काय 3x बरोबर किती आहे 105. तर आपल्याला या ठिकाणी काय काढायची एक पट म्हणजे काय दोन संख्येची बेरीज. एक पट म्हणजे काय मग आता सांगा गुणीला 3 येतं काय होईल भागीला 3. 3 1 3 3 3 9 1 राहिला 3 5 15. तर या ठिकाणी दोन संख्येची बेरीज किती आली सांगा मग 35 वजा त्यापैकी एक संख्या किती गेली 25. मग आता सांगा 35 मधून 25 गेले 10. तर दुसरी संख्या किती येईल 10. आता गणित नंबर 2 बघा. दोन संख्येच्या बेरजेची 5 पट बरोबर 120. त्यापैकी एक संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती. दोन संख्येची बेरजेची 5 पट म्हणजे काय 5x किती 5x बरोबर किती सांगा 120. आता ही 5 पट 120 आहे. यापैकी एक पट काढायची. मग आता एक पट करण्यासाठी काय गुणीला 5 तर काय होईल भागीला 5. मग आता 5 1 5 5 2 10 2 5 24 म्हणजे 5 24 किती 120. तर आता या ठिकाणी सांगा दोन संख्येची बेरीज किती आहे 24 आहे. आता त्यापैकी एक संख्या किती आहे 17 आहे. तर आता त्या ठिकाणी पुढे काय काढायचं 24 मधून 17 गेले किती राहिले 7. म्हणजे दुसरी संख्या कोणती 7. गणित नंबर 3 समजले तुम्हाला. याच्यामध्ये चौपट आणि 3 पट दिलेली त्यांची बेरीज दिलेली त्याच्यामध्ये एक पट काढायची म्हणजे किती दोन संख्येची बेरीज निघल. दोन संख्येच्या बेरजेमधून एक संख्या वजा केली म्हणजे दुसरी संख्या निघाली. या बाबतीत तुम्हाला समजलंय. तर आता पुढचं गणित बघायचं थोडं चेंजेस आहे. दोन संख्येची बेरीज 32 आहे. त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर किती आहे 72 असल्यास दुसरी संख्या कोणती. फक्त हे गणित घुमून विचारलेलं आहे. सांगा पुढे बघा काय. तर याचा अर्थ काय दोन संख्येची बेरीज दिलेली आहे आणि त्याच्यानंतर एका संख्येची 4 पट 72 आहे. मग त्यामधून काय काढायची आपल्याला एक संख्या काढायची. काय काढायची आणि दोन संख्येच्या बेरजेमधून वजा करायची. समजलं का तुम्हाला. तर मग तुम्हाला काय निघल दुसरी संख्या निघल त्या ठिकाणी. बघा आता इथं दोन संख्येची बेरीज दिलेली आहे किती आहे 32. आता पुढे काय सांगितलं एका संख्येची 4 पट बरोबर 72 म्हणजे 4 1 बरोबर किती 72. गुणिले 4 येते काय याचं भागीला 4. 4 1 4 4 1 4 3 राहिले 4 8 32 म्हणजे 4 18 किती 72. तर आता यापैकी एक संख्या किती निघाली सांगा किती 18. एक संख्या निघाली. तर आता 32 आता दुसरी संख्या काढायची. मग आता 12 मधून 8 गेले किती राहिले 4. हा चौपट 1 आणि 1 2 2 लक्षात ठेवायचे. 3 मधून 2 गेला 1. तर मग दुसरी संख्या किती आहे समजलं. गणित नंबर 4 दोन संख्येची बेरीज 29 आहे. जर त्यापैकी एक संख्या किती आहे 1/2 पट बरोबर 7 असल्या दुसरी संख्या कोणती. आता सांगा दोन संख्येची बेरीज किती दिली सांगा 29 दिली. मग आता इकडे काय करायचं आपल्याला एक संख्या माहिती नाही. कोणती संख्या माहिती नाही एक संख्या माहिती नाही. जेव्हा इथं आपण एक संख्या मांडू त्या ठिकाणी काय निघल दुसरी संख्या निघल. तर मग आता याच्यामध्ये काय दिलं एका संख्येचे 1/2 पट 1/2 म्हणजे काय 1 1 2 म्हणजे याचा अर्थ काय 1/2 बरोबर किती सांगा 7. मग इथं भाग्याला 2 इथं काय होईल गुणिले 2 मग सांगा 7 2. आता त्यापैकी एक संख्या किती निघाली सांगा 14. तर आता दुसरी संख्या काढायची 29 मधून एक संख्या वजा करा म्हणजे किती निघाल दुसरी संख्या 9 मधून 4 गेले 5 आणि 2 मधून 1 गेला 1. तर मग दुसरी संख्या कोणती आहे समजलं. गणित नंबर 5 नाही नमुना 8 पहा. जर काही अडचण असेल तर ताबडतोब विचारा. अडचण आहे कोणाला
एका संख्येतून 8 अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? पुन्हा प्रश्न बघा, एका संख्येतून 8 अंक 5 वेळा वजा करायचं म्हणजे काय? x वजा. तर आता तुम्हाला 5 वेळा म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 5 वेळा मांडावं लागेल, त्याची बेरीज करावं लागेल. जी बेरीज येईल त्याला काय म्हणतो आपण? त्याची वजाबाकी करतो. तर मग आता सांगा बाकी किती उरते? 5. तर ती संख्या कोणती? एका संख्येतून म्हणजेच काय? x मधून कोणता? 8 गुणिले किती? 5. मग तुम्ही 8 5 वेळेस म्हणले 8 45 होणार आहे का नाही? मग बाकी किती उरते सांगा? 5 उरते, बरोबर. बाकी जे 5 होते ते बरोबरच्या पलीकडे लिहायचे. कुठे लिहायचे? बरोबर चिन्हाच्या पलीकडे. मग आता इथं किती आलं सांगा? 8 पंच 40. हे वजा 40 आहे का नाही? मग आता इथं वजा 40 आहे तर काय होईल सांगा? अधिक 40. म्हणजे x बरोबर किती सांगा? 40 आणि 5 किती? 45. उत्तर किती पहा? आता h मधलं एक्सरसाइज 1. एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? एका संख्येतून सांगा 6 अंक 5 वेळा वजा करणं म्हणजे काय? x वजा 6 गुणिले 5. बोला, एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा करणं म्हणजेच काय? x वजा लाजता कशाला रे? बोला ना, जवान आहे ना तुम्ही. तुमच्या जोश आणि होश पाहिजेत. जर दोन्ही पैकी एक कमी पडला ना, जमत नाही. जोश आहे पण होश नाही. कुठे भीतीला धडका मासा, बरोबर आहे की नाही? पण त्या ठिकाणी होश आहे पण जोश नाही, कुठे खड्ड्यात पडसान. तसं व्हायला नको. म्हणून दोन्ही गोष्टी या काय करायच्या? तरुणांनी सोबत बाळगायचा, जोश आणि होश. समजलं? आणि जोश आणि होशमुळे काय होतं माहिती का? मायक्रो सेकंदामध्ये फरक पडत नाही. बिलकुल त्या टायमामध्ये त्याच ऍक्शन होते, बरोबर त्या ठिकाणी तुमचा जम्प जातोय. तसं टार्गेटचं सुद्धा असतंय. आता बोला, एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा करणं म्हणजेच काय? x वजा 6 गुणिले 5. तुम्ही कंसामध्ये ठेवा, नाही तर ठेवू नका. बरोबर किती सांगा? 5 उरते, तर ती संख्या कोणती? मग आता सांगा 6 पंच 30 वजा 30 झाले का नाही? आता इथं वजा 30 आहे समजा, तिकडे काय होईल? अधिक 30. मग आता x बरोबर किती सांगा? 30 आणि 5 35. तर ती संख्या कोणती? 35. आता गणित नंबर 2 बघा. एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 होते, ती संख्या कोणती? सगळे लक्ष द्यायचंय. समजून सांगू नकोस. तुझ्यासोबत बाकीचे सुद्धा काय होते म्हणजे थांबून जातील. मला वाटतंय शिक्षकांना समजून सांगितलं त्याच्यापेक्षा तो असता लय समजता आहे ना. शाळेमध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम होता, बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला समजत नाही, इकडे टावर आहे, तुम्ही मोबाईल आहे, बरोबर आहे की नाही? पाहायचं मोबाईल मध्ये बिघाड एकच रेंजच चालली गेली. तुमच्या रेंज सोबत बाकीची रेंज गमवू नका ना. द्या, लक्ष द्या. सगळ्यांनी एका आवाजात बोलायचंय. तुमच्या आवाज तुम्हाला बोलायचं का सांगतो? दुसरा विचार तुमच्या मनामध्ये आला नाही पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये राहणारे विद्यार्थी यांच्यामध्ये थोडे शहरी भागामधले सुद्धा विद्यार्थी असतात, तर थोडे समस्याग्रस्त असतात. कारण ते विचार चालूच असतात थोडे मनामध्ये. ज्यावेळेस समजा विचार मनामध्ये येत असेल तर तुमच्या कामाचा वेग दुप्पट वाढवा, अभ्यासाचा वेग दुप्पट वाढवा. ते ऑटोमॅटिक आजूबाजूला फटकणार. सांगा, एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा करणं म्हणजे काय? x वजा 8 गुणिले 9. कंसात टाका नाही तर टाकू नका. बाकी किती उरते सांगा? 7. मग सांगा 8 9 72. आता इथं वजा 72 येते, काय होईल? मग आता सांगा x बरोबर 72 आणि 7 किती होईल? 79. होते कधी चुकीचं का होईना पण बोला. पाश्चात्ताप कर बसू नका. कोण ऐकला असेल मग अपमान झाला असेल. अपमान म्हणजे काय? अपमान म्हणजे काय? अपमान होणं म्हणजेच काय? अज्ञानाचा भंग होईल. अपमान म्हणजेच काय? आणि अज्ञान
काय म्हणते या ठिकाणी अपमान झाला म्हणजे अज्ञान दूर होईल, ती जागा कोण घेणार? ज्ञान घेणार. पहा तुम्ही अपमान म्हणजे लई मोठी गोष्ट मानत बसता. अपमान ही चीज आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक मोठा अमृत आहे. बरोबर आहे का नाही? माणसाचा अपमान झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय सुधरतच नाही. बरोबर आहे का नाही? झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. गणित नंबर 3. एका संख्येतून 12 अंक 7 वेळा वजा केल्यास बाकी किती 6 उरते, ती संख्या कोणती? एका संख्येतून 12 अंक 7 वेळा वजा करणं म्हणजेच काय? x वजा वर झालं थोडं, x वजा 12 गुणिले 7 बरोबर किती बाकी 6. मग आता 12 साठी किती 84. आता इथं वजा चिन्ह आहे 84 ला, मग आता इथं वजा 84 तर काय होईल? म्हणून x बरोबर किती सांगा 84 6 90. आता गणित नंबर 4 बघा. एका संख्येत 5 अंक 13 वेळा मिळवल्यास उत्तर 130 येते, तर ती संख्या कोणती? एका संख्येत 5 अंक 13 वेळा मिळवणे म्हणजे काय? मिळवणे म्हणजे अधिक, कमी करणे म्हणजे वजा, मिळवणे म्हणजेच कमी करणे म्हणजेच. मग सांगा एका संख्येत 5 अंक किती वेळा? 13 वेळा. म्हणजे x अधिक 5 गुणिले किती 13. समाधान मिळवायचं, मिळवणे म्हणजे अधिक, बरोबर किती 130. मग सांगा 13 5 किती 65. 13 5 किती 65. मग आता इथं अधिक 65 तिकडे काय होईल? वजा 65 होईल. म्हणून x बरोबर 130 म्हणून 65 गेले किती राहिले 65. गणित नंबर 5. एका संख्येतून 9 अंक किती वेळा आहे 8 वेळा मिळवल्यास उत्तर 80 येते, तर ती संख्या कोणती? एका संख्येतून 9 अंक 8 वेळा मिळवल्यास म्हणजे काय सांगा? x अधिक 9 गुणिले 8 बरोबर किती 80. सांगा 9 8 72. मग इथं अधिक 72 येते काय होईल? म्हणजे x बरोबर 80 मधून 72 गेले, तर ती संख्या कोणती 8. गणित नंबर 6 नमुना 9. आता गणित चेंज होत आहे, प्रकार 9 बघणं चाललंय. एक एक गणित समजून घ्यायचंय, नीट बसून घ्या ना. काय पोत्यावर बसल्यासारखे बसले तुम्ही? तर पाय तोलत नाही का? मला वाटतं पेरणी जास्त केली काय करून तुम्ही, दमले वाटतंय थोडंफार. खुर्च्या बसायला इतका असताना जसे संसदेमध्ये बसते तसे बसते. मला तर वाटतं तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून दिलं, तुम्ही असे पाय ताणून बसा करेवर. बरोबर आहे की नाही? मस्त त्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये नाही का आमदार दिसतो कसा आहे का नाही? म्हणजे मी आमदार झालो तर विधानसभेमध्ये बसतो कसा, मी खासदार झालो तर संसदेमध्ये बसतो कसा, म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवला पाहिजे. चला लक्ष द्या. जसं इंटरव्ह्यूचे पोझिशन असतं त्याच पद्धतीने बसायचंय आणि एकाग्रतेने इकडे लक्ष द्यायचंय. 13 ही संख्या 13 वेळा घेऊन बेरीज केल्यास होतं काय? म्हणजे काय 13 वेळेस काय लिहायचं? 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 असं लिहायचं, मग बेरीज करायची. इतका वेळ आहे का आपल्याला? मग आता 13 ही संख्या किती वेळेस घ्यायची? 13 वेळेस घ्यायची. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? 13 गुणिले 13, 13चा वर्ग किती येईल? आलं उत्तर. पहा किती वेळेस, म्हणजे 169 ही बेरीज झाली. आय सरावासाठी 1 नंबरचा प्रश्न बघा. 15 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज केल्यास ते बेरीज किती येईल सांगा ताबडतोब. झालं ताबडतोब, तुमचे वर्ग पाठ आहे म्हणून ताबडतोब समजा ना. 15 ही संख्या 15 वेळा घेणं म्हणजेच काय? 15 गुणिले 15. मग आता याची बेरीज किती होईल? 15चा वर्ग 225. गणित नंबर 2. एका पेटीत 2 डझन आंबे, 1 डझन म्हणजे किती? 2 डझन म्हणजे 24.
एका पेटीत 24 आंबे आहेत, म्हणजे 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेट्यात एकूण आंबे किती? मग आता सांगा 2 डझन म्हणजे किती? 24. तर अशा 24 पेट्या म्हणजे काय? एका पेटीमध्ये 24, दुसऱ्या पेटीमध्ये 24, असे 24 पेट्यामध्ये किती म्हणतात? तर 24 अधिक 24 अधिक करतो का नाही आपण? त्याच्यामध्ये वेळ जातोय, मांडत बसू नका. तर काय म्हणायचं? 24 गुणिले 24, 24 वर्ग 576. ही झाली बेरीज. गणित नंबर 3. 18 मुलांनी प्रत्येक 8 रुपये प्रमाणे वर्गणी दिल्यास एकूण किती रक्कम गोळा होईल? 18 मुलं आहे, प्रत्येकाने 18 दिले, त्यांची काय करतो आपण? बेरीज करतो का नाही? 18 अधिक 18, तशी बेरीज करत नाही बसायचं. तर 18 गुणिले 18 म्हणजे किती? 324. आता 18 जणांनी समजा 9 रुपये वर्गणी दिली, तर 18 गुणिले 9 करायचे, हे बी ते लक्षात ठेवायचं. नाही तर 9 वेळेस 18 मांडत बसता, है का नाही? गावाकडे आपल्याला पांढऱ्या पायची सवय थोडी. कर मला असं का बसला तू? मिलिटरी मनची बायको आहे का? घर कप आवगे, तुमचा फोटो काढून घ्यायचा आणि त्याच्या वर लिहायचं मस्त, घर कप आवगे, म्हणजे चिंता पडली तुम काही, माझा नवरा कधी येतो घरी. अरे जवान असून नाही का तर बायको सारखं द्यायचं काम त्याला, असं बसणं. एवढी काय चिंता करायची? बरोबर आहे का नाही? काय म्हणायचं या गोष्टीला? गणित नंबर 4. 16च्या 16 पटीला 4 ने भागल्यास उत्तर 4 ची किती पट येईल? आता चाचीचे म्हणजे काय गुणिला? चाचीचे म्हणजे काय? ध्यानात ठेवायचंय. कंस म्हणजे गुणिला, चाचीचे म्हणजे काय? गुणिला. गुणिला म्हणजे काय? गुणिला. गुणाकाराचे 3 प्रकार आहे का नाही? तर सांगा 16च्या 16 पटीला, आता इथं लिहून देतो, चा ची चे म्हणजेच काय? गुणिला. याला हिंदीमध्ये काकी के असं म्हणतात. गुणिला काय म्हणायचं? चाचीचेला काय म्हणायचं? घरचे काकी नाही रे बाबा. आता का म्हणजे चा, की म्हणजे ची, आणि के म्हणजे काय? चे. याला इंग्रजीमध्ये ऑफ असं म्हणतात. ऑफ म्हणजे काय? चाचीचे ऑफ म्हणजे बंद होणे नाही, तो ऑफ वेगळा आहे. OFF आणि OF फरक आहे का नाही? तर या ठिकाणी काय? चाचीचे म्हणजे काय? काकी के, आणि चाचीचे म्हणजेच काय? गुणिला. ध्यानात ठेवायचं आहे. थोडस का असू द्या, का की के समजून घ्यायचंय. हिंदीमध्ये पण शब्द माहिती पाहिजे. तर मग आता सांगा 4 नंबर आहे किती? 16च्या 16 पटीला, म्हणजे 16 गुणिला 16 किती न भागायचं? 4 न भागायचं. तर उत्तर म्हणजे काय? बरोबर. उत्तर म्हणजे काय? बरोबर. 4 ची किती पट? म्हणजे 4 गुणिला x. 4 ची किती पट म्हणजे काय? 4 गुणिला x. आणि 4 ची किती पट म्हणलं तर 4x. 4x मध्ये काय गुपित चिन्ह असतं? गुणिला. 4x म्हणजे काय? 4 गुणिला x. 5x म्हणजे काय? 6x म्हणजे काय? समजलं ना? याला 4x म्हणा किंवा 4 गुणिला x म्हणा. तर इथं गुणिला 4 आहे तर काय होईल? भागिले 4. 4 चोक 16. मग या 4 आणि 4 ची जागा कोणा घेतली? 16 ने घेतली. मग 16 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये? 16च्या. 16 1 16, 16 1 16, म्हणजे x बरोबर किती? 16. लक्ष द्या. गणित नंबर 5 बघा. 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात. सर्वजण लक्ष द्या, डोक्याला हात लावू नको. 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात. तर एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करतील? मग आता या ठिकाणी आपल्याला दिवस काढायचे. काय काढायचे? दिवस काढायचे. मग डाव्या साईडने काय लिहायचं? सुतार लिहायचं. त्याच्या उजव्या साईडने काय लिहायचं? खिडक्या लिहायचं. आणि त्याच्या उजव्या साईडनं दिवस लिहायचं. सांगा 19 सुतार 19 खिडक्या 19 दिवसात तयार करतात. पुढे काय म्हणलं? एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करतात? मग आता याच्यामध्ये काय करायचं? इथं दिलेलं आहे सुतार खिडक्या दिवस. याच्यामधून दिवस काढायचा असेल तर काय म्हणायचं? वरच्या वरचा गुणाकार. बोला. मग बोला सगळेजण. 19 गुणिला 19 गुणिला 19 आपण 1 गुणिला 19. 19 आणि 19 कोणत्या पाड्यामध्ये? 19च्या. 19 1 19, 19 1 19. मग सांगा 19 गुणिला 19 म्हणजे किती? 19 चा वर्ग 361. आहे का बरोबर?
आता त्याच्यानंतर 361 दिवस लागतील. पुढचं गणित बघा. 12 सेकंदात एक प्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? 12 सेकंदात एक पोळी. किती सेकंदामध्ये? खूप मोठा स्पीड दिला याच्यामध्ये. तर अर्ध्या तासाचे किती सेकंद? हा, अर्ध्या तासाचे 30 मिनिटं होते. म्हणजे एका तासाचे 3600 सेकंद. तर अर्ध्या तासाचे किती सेकंद? 1800 सेकंद. किती? हे बी लक्षात ठेवा. सांगा एका तासाचे? पाऊण तासाचे 2700 सेकंद. पाऊण तासाचे? अर्ध्या तासाचे? अर्ध्या तासाचे? आणि पाव तासाचे? हा, पाऊण आणि पाव मध्ये फरक आहे. पाव तासाचे 900 सेकंद. पाव तासाचे? हे सुद्धा माहिती असू द्या तुम्हाला. हे सगळं माहिती असतं, पण रिकामपणच्या या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तिथं अडचण नाही आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी या काय असतात? सपोर्टिंग असतात. आणि नियमित अभ्यास करताना त्या आंघोळणी बनून जातात. तर मग आता इथं आपल्याला पोळ्या काढायच्या. तुम्हाला प्रत्यक्षात नाही बनवायच्या. 12 सेकंदामध्ये एक पोळी. पोळी म्हणजे चपाती, बरं, भाकर नाही. चपाती आहे पोळी म्हणजे, ध्यानात ठेवा. मग आता सांगा अर्ध्या तासात म्हणजे किती? 1800 सेकंदामध्ये किती? आता सेकंदामधून पोळ्या काढण्यासाठी काय करायचंय? तिरपा गुणाकार. काय करायचंय? सांगा. तिरकस म्हणजे तिरपा. आपल्या भाषेमध्ये तिरपा चालू द्यायचा खुशाल. आपल्या भाषेमध्ये गणित शिकायची, बरोबर आहे का नाही? इकडं पुणेरी लिहायचं. पुण्याची शुद्ध भाषा नाही ना, आपली इकडची गावठी भाषा मस्त चालू द्यायची. ऐका नाही, असं सुद्धा काय काय करतात. ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी तशी भाषा वापरायची. कारण तुम्हाला जर शुद्ध भाषा आणली ते काय म्हणजे जास्त स्टाईल होईल आणि आपल्या भाषेमध्ये समजायला सोपं जाईल. तर मग सांगा, बोला. 1800 गुणिला 1 अपॉन 12. बोला सगळेजण. ते तंगड खाली कर. मग सांगा 12 1 12. 12 1 12 किती राहिले? 8 मधून 12 गेले 6. 12 पंचे 60. म्हणजे 12 15 किती? 180. हा शून्य अडुकसून उचलायचा ठेवायचा. आणि 150 1 150. म्हणजे अर्ध्या तासामध्ये किती चपात्या होईल? 150 चपात्या होईल. गणित नंबर 7. रेकॉर्ड आहे ती. 27 या संख्येला 19 ने गुणल्यास 9 ची किती पट होईल? आता या 27 या संख्येला किती न गुणायचं आहे? 9 ने. म्हणजे 27 गुणिला 19 आहे ना, 19 न गुणायचंय. गुणल्यास स म्हणजे बरोबर. स म्हणजे काय? हे बी लक्षात ठेवायचं. जसं हाय हे म्हणजे काय? बरोबर आहे. उत्तर म्हणजे बरोबर, म्हणजे बरोबर आहे का नाही? तर म्हणजे बरोबर. असे जे शब्द असतात हे सुद्धा गणिताच्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचे. तर गुणल्यास 9 ची किती पट होईल? 9 ची किती पट म्हणजे 9 1 म्हणजे 9 गुणिला 1 चाचीचे म्हणजे गुणिला. आता गुणिला 9 येतं काय होईल? भागीला 9. 9 आणि 27 कोणत्या पाड्यामध्ये? 9च्या. 9 1 9 9 त्रिक 27. म्हणजे 19 त्रिक किती? 57. म्हणजे x बरोबर किती आला? 57. 9 ची 57 पट आहे. आता गणित नंबर 8. 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट होईल? 84 ला 12 गुणल्यास म्हणजे काय? 84 गुणिला 12. स म्हणजे बरोबर गुणल्यास 21 ची किती पट म्हणजे काय? 21 गुणिला 1 किंवा 21 1. आता गुणिला 21 येतं काय होईल? भागीला 21. समजून राहिलं मला? कठीण चाललं का? कठीण चाललं? हा. 21 आणि 84 कोणत्या पाड्यात आहे? 21 च्या. 21 1 21 21 चौक 84 म्हणजे 12 चौक 48. म्हणजे x बरोबर किती? 48. कोणाची पट आहे? 21 ची 48 पट आहे. 734 गुणिला 999. असं वाटतं जास्त गुणाकार लय मोठा आहे काय करून रठाळ बोलून द्यायचं नाही. आता इथं 734 आहे का नाही? हे जसे तसे लिहायचे. आता गुणिला आहे समजा
त्याचं बँकेच्या नोटा मोजतो तसं आहे. आता 999 म्हणजे काय? 1000 वजा 1. काय म्हणायचं? आता पहा किती सोपं जात आहे. 734. मग आता सांगा 734 न प्रथम आपल्याला 1000 ला गुणायचं, नंतर 1 न गुणायचं, मग वजाबाकी करायची. पहा किती सोपं आहे असं. का 999चा पाठापाठ नाही, 734चा नाही. एका एकानं गुणलं तर एक एक घर सोडावं लागतंय, पुन्हा मग त्याची बेरीज करावी लागते, वेळ वाया जातो. तसं न जाण्यासाठी हे लक्षात ठेवायचंय. प्रथम आपण 1000 ला गुणायचं 734 न. हे 3 शून्य उचला जसे तसे लिहा आणि 734 एक पहा. त्याच्यानंतर अधिक. आता याचं काम संपलंय, वजा आहे, वजा चिन्ह द्यायचं आणि 734 एक यांची वजाबाकी करायची. 10 मधून 4 गेले 6, हातचा उपाद्या 3 आणि 4 लक्षात ठेवा. 10 मधून 4 गेले किती राहिले? 6, हातचा उपाद्या 7 आणि 8 लक्षात ठेवा. 10 मधून 8 गेले किती राहिले? 2, हातचा उपाद्या 734 मधून 1 गेला 733. हाय का पहा? म्हणजे उत्तर आलंय 73 32 66. दिसत नसेल तिकडे लिहितोय 73 32 66. हा आता 10 लास्ट गणित. बोंबलू नको कोणीकडं. सांगा किती आहे? 8201 गुणिले किती आहे? 9999. मग आता इथं 8201 जसं तसं लिहायचं आणि कंसामध्ये 9999 म्हणजे काय? 10,000 वजा 1. 10 वर किती शून्य? 3 शून्य आणि वजा 1. समजलं? प्रथम आपण काय करायचं? 8201 न 10,000 ला गुणायचं, नंतर 1 ला गुणायचंय. मग आता हे किती शून्य दिसतात? 4 शून्य उचलायचे, जसे तसे लिहायचे आणि 8201 8201. आता मध्ये चिन्ह कोणतं आहे? वजा. मग सांगा 8201 समजलं? तर आता यांची काय करायची? वजाबाकी. सांगा 10 मधून 1 गेला 9, हातचा घेतला परद्या 1 0 1 लक्षात ठेवा. 10 मधून 1 गेला 9, हातचा वापर द्या 2 आणि 1 3 लक्षात ठेवा. 10 मधून 3 गेले किती राहिले? 7, हातचा वापर द्या 8 आणि 1 9 लक्षात ठेवा. आणि 10 मधून 9 गेले किती राहिले? 1, हातचा वापर द्या. आता 8201 मधून 1 गेला 8200. मग उत्तर आलंय 8200 तर या ठिकाणी गुणाकाराचे गणित अशा प्रकारे या ठिकाणी संपलेले आहे. तर उद्या आपल्याला बघायचे भागाकाराचे गणित. तर आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.